SIT चौकशी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून केली जाणारी चौकशी. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे विशेष तपास करणारी टीम. ही टीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने किंवा केंद्र अथवा राज्य सरकारच्या आदेशावरून तयार करण्यात येते. या टीमचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश व इतर तपास अधिकारी किंवा फक्त एकल निवृत्त न्यायाधीश असं स्वरूप असतं. ते त्या केसच्या व्याप्तीनुसार ठरवलं जातं. अस्तित्वात असलेल्या कुठल्याही तपास यंत्रणांकडून एखाद्या केसचा कट कारस्थानाचा तपास पूर्ण होऊ शकत नसेल, पुरेशी माहिती मिळवण्याचे सोर्स नसतील, पुराव्यांचा अभाव असेल, तपास विश्वासार्ह झालेला नसेल, अशा वेळी विशेष अधिकारांसह SITची निर्मिती केली जाते. मराठा आंदोलनाची आधी कुठल्याही प्रकारची साधी चौकशीसुद्धा झालेली नसताना थेट SIT चौकशी का, हा चक्रावून टाकणारा प्रश्न पडतो. मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रात सतत चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि याच मुद्द्यावरील आंदोलनाच्या माध्यमातून उदयास आलेले नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलेलं असताना या आंदोलनाला विरोध करण्याचा सूर निघू लागला. हा छोटासा वाटणारा विरोधाचा सूर हळूहळू इतका मोठा झाला की अवघा महाराष्ट्र OBC आणि मराठा असा 2 गटात विभागला गेला. शांतता, अहिंसक आणि प्रामाणिकतेच्या पायावर उभे राहिलेले आंदोलन शंका, संशय, षड्यंत्र अशा अंधाऱ्या रस्त्यावर ढकलण्यात आले. आंदोलनाच्या पवित्रतेची अग्निपरीक्षा घेण्यासाठी SIT चौकशीची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला कुणाचा छुपा पाठिंबा आहे का? या आंदोलनासाठी जो खर्च केला जातोय त्यासाठी निधी कुठून आणला गेला? या आंदोलनामागे काही षड्यंत्र आहे काय? हे असेच तत्सम प्रश्न व शंका उपस्थित करून त्याची उत्तरं शोधण्यासाठी ही विशेष तपास यंत्रणा उभी केली गेली. आता यातून काय सत्य समोर येईल आणि ते कितपत स्वीकारलं जाईल की SIT चौकशी हा फक्त दिखावा असेल, दिसेलच. बघूयात. धन्यवाद.